तथागत भगवान गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मी अभिवादन करतो। आजच्या कार्यक्रमाच्या विचारमंचावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय भीमरावजी आंबेडकर साहेब, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आणि ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर जी.के. डोंगरगावकर, माननीय सुनील कदम, विचारमंचावर उपस्थित अंबरसिंग बंसी चव्हाण साहेब, डॉक्टर नितीन भास्कर, डॉक्टर शुभांकर रॉय, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले अर्जुन डांगळे साहेब, सचिन बनसोडे, या कार्यक्रमाला आवर्जून आलेले तुकारामजी माने साहेब, भक्त्या विमुक्तांचे नेते, आमचे स्नेही, आमचे मित्र, माजी जिल्हा न्यायाधीश यशवंत चावरे साहेब, आमचे मित्र सिद्धार्थ कांबळे, नाशिकवरून माझ्यासोबत ॲडव्होकेट जयदेव मोरे साहेब आलेले आहेत, आणि अनेक इथे माझे परिचित असलेले मित्र आणि सर्व बंधू आणि भगिनींनो, सर्वांना माझा जय भीम। 1 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाचा वर्गीकरणाचा आणि क्रिमी लेअरचा निकाल आला आणि समस्त आंबेडकराइट्स चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ते अस्वस्थ झाले। तो रात्रभर उशिरापर्यंत सतत फोन येत होते, एकमेकाशी चर्चा करत होते, आणि चळवळीच्या लोकांनी हा विषय ज्या गंभीरतेने घेतला ती गंभीरता आजही आपल्यामध्ये कायम आहे आणि असायला पाहिजे। मी आदरणीय भीमरावजी आंबेडकर साहेबांचा फार आभारी आहे की त्यांनी या गंभीर विषयाला चर्चा इथे लावलेली आहे। या विषयाकडे जात असताना थोडक्यात असं की पंजाब आणि आंध्र सरकारने वर्गीकरणाचे निर्णय घेतले आणि आंध्र प्रदेशामध्ये माला आणि मादिगा या 2 जातींमध्ये वर्गीकरण केलं, तिकडे पंजाबमध्ये 2 जातीमध्ये वर्गीकरण केलं। आंध्राची जे वर्गीकरण आहे ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ते नाकारलं आणि पंजाबचं जे जजमेंट होतं ते स्वीकारलं, आणि आंध्रामध्ये जे निर्णय दिलेले होते की हे राज्य सरकारला अधिकार नाही, केंद्र सरकारला अधिकार आहे, हे सर्व मुद्दे आंध्रच्या चेन्नईच्या प्रकरणामध्ये जे मुद्दे मांडलेले होते 5 जजेसनी ते खोडले। अशावेळी जेव्हा पंजाबचा निर्णय देताना अरुण मिश्रा नावाचे जे न्यायाधीश होते, चीफ जस्टिस, त्यांनी ह्यासाठी 2 बेंचची जी कॉन्ट्रोवर्सी झाली त्यासाठी 7 जजेसचा हा बेंच बसवला आणि त्यामुळे हा निकाल आला। मग सुनील कदम म्हणाले की आपण त्यामध्ये पिटिशनर नव्हतो, परंतु ॲडव्होकेट नितीन मेश्राम नावाचे एक वकील सुप्रीम कोर्टामध्ये ज्येष्ठ वकील आहेत, भंडारा जिल्ह्याचे आहेत, त्यांनी जे चेन्नई आहे हे एक्सपायर झालेले आहे, त्याच्या जाग्यावर मलाला वेंकट राव यांनी ती केस लढले सुप्रीम कोर्टामध्ये, ने त्यांचं वकीलपत्र नितीन मेश्रामांकडे होतं। त्यांनी आपल्या परीने खूप प्रयत्न केला। मी नितीन मेश्रामांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो, आणि म्हणून ते त्यामध्ये पार्टी होते आणि म्हणून त्यांनी रिव्ह्यूमध्ये जात आहो लीव ॲप्लिकेशन दाखल केली आहे असा मला मेसेज दिला, आणि त्यांनी हेही सांगितलं की अनेक राज्यांमधले ज्या सेल्फ रिस्पेक्ट मूवमेंट म्हणतो मी, ज्याला आंबेडकराइट्स मूवमेंट म्हणतो, ह्या आंबेडकराइट्स मूवमेंटच्या अनेक संघटना रिव्ह्यू पिटिशन दाखल करत आहेत। जे काही संविधानिक अधिकार आहेत, हक्क आहे, मार्ग आहेत, ते आपण ॲडॉप्ट केले पाहिजेत। पार्लमेंटमध्ये हा निर्णय होऊ नये
यासाठीही प्रयत्न केले पाहिजे आणि संविधानिक मार्गाने जर जाता येत असेल तर त्याही मार्गाने गेलं पाहिजे. यात चुकीचं असं काहीच नाही आहे. सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारांना बायफर्केशन करता येते, क्लासिफिकेशन करता येते असं जेव्हा व्हर्डिक्ट दिलं तेव्हा ते लागू झालं आणि राज्य सरकार ते वर्गीकरण करण्यासाठी मुक्त झाले आहेत. म्हणजे निवड हे ॲडवायझरी टाईपचं जजमेंट आहे असं म्हणता येत नाही. ॲडवायझरी हा इश्यू क्रिमिलेअरसाठी येतो. क्रिमिलेअर हा इश्यू नव्हता, परंतु क्रिमिलेअरच्या बाबत त्यांनी जे व्हर्डिक्ट दिलं त्यामुळे तो ॲडवायझरी स्वरूपाचा होऊ शकतो. परंतु त्या अनुषंगाने पुढे सरकार निर्णय घेऊ शकते. परंतु आता जे काही आपण घडामोडी ऐकतो की त्याला सरकारमध्ये असलेल्या चिराग पासवाननीच विरोध केला क्रिमिलेअरला आणि वर्गीकरणाला पण केला. त्यापैकी क्रिमिलेअर लागू करणार नाही अशा रीतीचं आश्वासन सरकारच्या वतीनं ते एक वैष्णव नावाचे जे एक मंत्री आहे त्यांचं मी स्वतः ऐकलं टी व्हीवर. तर अशा रीतीची भूमिका त्यांनी घेतल्याचं दिसते. परंतु जोपर्यंत संसदेमध्ये याबाबत क्लिअर कट कायदा पास होत नाही तोपर्यंत कुठल्याही चळवळी आपण आपल्या बाजूने थांबवता कामा नये. ह्या विषयाकडे जात असताना बाबासाहेबांची जी आयडियॉलॉजी होती त्या आयडियॉलॉजीला नुकसान होते हा सर्वात मोठा धोका आहे. दोन प्रकारचे लोक आंबेडकरी चळवळीमध्ये दिसतात. एक आयडियॉलॉजीला कणखरपणे मानणारा, बाबासाहेबांचे विचार हे प्रमाण मानणारा आणि दुसरा प्रॅक्टिकल वागणारा. आपला फायदा होईल, आपलं काय नुकसान आहे. बौद्ध विवाह कायद्याच्या वेळी मी 13 लोकांची ते समिती होती बौद्ध विवाह कायदा समितीची. त्यामध्ये मी एकटा होतो की बौद्ध विवाह कायदा झाला नाही पाहिजे, कारण बाबासाहेब म्हणायचे की विविध जातीचे कायदे नकोत. मी मुद्दा भटकवत नाही, मी आयडियॉलॉजी कशी असते हे सांगायसाठी सांगतो आहे. बाबासाहेबांना बौद्ध जैन शीख भेटले होते, आम्हाला हिंदू कायद्यामध्ये नको. तेव्हा बाबासाहेब म्हणाले की मी जेव्हा सर्वांना एकत्र ठेवायचा प्रयत्न करतो तेव्हा तुम्ही फुटीरतेचे बीज पाडू नका. व्हॅल्यूम 14.1 आणि 14.2चा निष्कर्ष आहे की बाबासाहेबांना समान नागरी कायदा पाहिजे होता आणि दोनदा ते म्हणाले की मला समान नागरी कायदा पाहिजे आहे. मी त्या समितीला ठणकावून सांगत होतो. ते समितीमध्ये 12 लोक एका बाजूला आणि मी एकटा. ते म्हणले तुमचा विरोध का? अरे म्हणलं माझा विरोध नाही, हा आयडियॉलॉजीचा विरोध आहे. बाबासाहेब जे म्हणतात त्या दिशेनं तुम्ही गेले पाहिजे. आणि असेही मला मित्र मिळाले चांगले कार्य करतात. अभी बौद्ध विवाह हो रहा कानून तर तू क्यों विरोध करता? होणे देणं यार. असा प्रॅक्टिकली वागणारा एक वर्ग आहे. असाच आजही आहे. बाबासाहेबांनी सायमन कमिशनपासून तर गोलमेज परिषदेमध्ये संविधान सभेमध्ये एकट्या महाराचा विचार केला नाही, तर डिप्रेस क्लास, शेड्यूल कास्ट असे शब्द वापरले. इव्हन बाबासाहेबांच्या रायटिंग अँड स्पीचेसमध्ये कित्येक ठिकाणी ते म्हणाले ते पोटजात जे आपण समजतो तसं नाही. ते म्हणाले पोटजात करू पोटभेद मिटवून टाका. कोणी मार मांग चांभार जे म्हणता असे पोटभेद मिटवून टाका असे ते म्हणाले. आणि सर्व अस्पृश्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला पाहिजे असं वाक्य आहे. बहिष्कृत हितकारणी सभेचे ठराव बघा, सर्व अस्पृश्यांसाठी. त्यांची मूवमेंट ही सर्व अस्पृश्यांसाठी होती. होमोजिनियस हा जो शब्द आहे हा या जाती गटासोबत जो जातीभेद होत होता त्यासाठी आहे. 1931ला जी जनगणना झाली ज्यामध्ये 10 निकष लावले होते त्यामधला मुख्य निकष काय होता की ज्या जातीसोबत अस्पृश्यता भेद होते, म्हणजे ज्या जातीचा स्पर्श जवळून किंवा काही अंतरावरून सुद्धा होऊ दिला जात नाही अशा कोणत्या जाती आहे. जयसाठांनी जे 10 निकष लावले त्यामध्ये हा एक निकष होता. अशा कोणत्या जाती आहे की ज्या गोमांस खातात? अशा कोणत्या जाती आहे की ज्यांच्याकडे जे ब्राह्मणांना पूजेला बोलवत नाही, ज्यांच्याकडे ब्राह्मण जात नाही? अशा कोणती जाती आहे की ज्या जे ब्राह्मणाकडून मंत्र शिकत नाही? अशा रीतीचे ते 10 निकष होते. आणि त्या निकषामध्ये उतरलेल्या ज्या जाती होत्या त्यामुळे त्यांना होमोजिनियस असं म्हटलेलं होतं. अस्पृश्यता हा एक
मुद्दा सामान्य असल्यामुळे होमोजिनियस म्हटलं. आता व्यवसायावरून हे त्यावेळी पण व्यवसाय वेगवेगळे होते, संविधान बनवताना पण व्यवसाय वेगवेगळे होते अनुसूचित जातीच्या लोकांच्या. तेव्हा हेट्रोजिनियस नाही म्हटलं त्यांनी, हेट्रोजिनियस समजलं नाही, वेगवेगळ्या जातीसाठी वेगवेगळे आरक्षण दिले नाही. हा मुद्दा केंद्र सरकारच्या अखत्यारीत का ठेवला यासंबंधी तुम्हाला सांगतो की संविधान बनवत असताना बाबासाहेबांना काही लोकांनी म्हटलं की तुम्ही अनुसूचित जाती जमाती हा जो उल्लेख करता ओबीसी, तर तुम्ही अनुसूचित जाती जमातीची एक यादी संविधानाला लावावी. तर बाबासाहेबांनी म्हटलं की ही यादी जर मी संविधानाला जोडली तर ते संविधान फार मोठं होईल, हे काम आपण राष्ट्रपतीवर सोपवू. आणि मग हे काम राष्ट्रपतीवर सोपवत असताना 17 सप्टेंबर 1949ला संविधान सभेसमोर जेव्हा हा मुद्दा आला तेव्हा त्या संविधान सभेमध्ये बाबासाहेबांनी म्हटलं की हे काम पहिल्या वेळी राष्ट्रपतीकडून घोषित होईल आणि दुसऱ्या वेळी पार्लमेंटला ते अधिकार देऊ आणि पार्लमेंट ठराव करून राष्ट्रपतीद्वारा त्या अनुसूचित जातीमध्ये ॲडिशन किंवा डिलिशन करेल. हे अधिकार पार्लमेंटला का देण्यात द्यायचे याचं कारण त्यांनी सांगितलं की हे करत असताना कोणत्याही प्रकारचा राजकीय प्रभाव त्यावर येता कामा नये, राष्ट्रपतीवर किंवा पार्लमेंटवर त्याचा राजकीय प्रभाव येता कामा नये. 17 सप्टेंबर 1949चं जे कॉन्स्टिट्युशनल असेंब्लीमधलं डिस्कशन आहे फार महत्त्वाचं आहे. आणि ह्या जजमेंटमध्ये ज्या न्यायमूर्तींनी, आदरणीय न्यायमूर्ती ऑनरेबल जस्टिस बेला त्रिवेदी यांनी हे वाक्य कोट केलं, त्यांनी या 6 जणांच्या विरुद्ध जजमेंट दिलं की हे अधिकार हे केंद्र सरकारलाच, पार्लमेंटलाच असले पाहिजे. हे म्हणत असताना त्यांनी बाबासाहेबांचं वाक्य कोट केलं. मी हे मुद्दाम तुमच्यासाठी लिहून आणलं आहे. त्या पॅरा 36ला म्हणतात की बाबासाहेबांचं वाक्य सांगितलं आहे त्यांनी, इन द वर्ड ऑफ डॉक्टर आंबेडकर, द ऑब्जेक्ट इज टू एलिमिनेट एनी काइंड ऑफ पॉलिटिकल फॅक्टर्स हॅविंग ए प्ले इन द मॅटर ऑफ द डिस्टर्बन्स इन द शेड्यूल सो पब्लिश बाय द प्रेसिडेंट. आणि म्हणून तो विरोध करता म्हणतात. म्हणजे मुद्दा राज्य सरकारला जेव्हा हे देतात तेव्हा कॉन्स्टिट्यूशनचं मेंडेट, कॉन्स्टिट्यूशनचं जे स्पिरिट आहे हे तोडणे हाही एक मुद्दा आहे. आणि दुसरं म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांचं संवर्धन करणं. ज्या प्रकारे बेला त्रिवेदींनी संवर्धन केलं त्याच प्रकारे आपल्यालाही ते संवर्धन करावं लागेल. आणि यांची जे मनशा आहे राज्य सरकारांना देण्याची, आणि राज्य सरकारची जे मनशा आहे की इथे भेदभाव करून आपल्याला काही जो वर्ग मतं देईल त्या मताला त्या लोकांना काहीतरी देण्याची, ही मनशा पूर्ण होऊ देता कामा नये. ज्या ज्या मार्गाने आपल्याला त्याला हे विरोध करता येईल त्या मार्गाने आपण केला पाहिजे. आता ह्या महाराष्ट्र सरकारने एक मातंगांच्या मागणीवरून एक समिती नियुक्त केली आणि त्या समितीने ज्या बार्टीकडे त्याचं काम दिलं आणि बार्टीने त्याचा अहवाल सादर केला. बार्टीकडे हे काम दिलं होतं त्यांनी की वर्गीकरण कसं करायचं बा मातंगाच्या संबंधाने. तर त्यामध्ये जी लोकसंख्या दाखवण्यात आली वेगवेगळ्या जातीची, त्यामध्ये 37 नंबरची, म्हणजे महाराष्ट्रामध्ये 59 जाती आहे, त्यामध्ये 37 नंबरला महार आणि डेंगू मेंगू अशा 2-3 जाती आहेत. त्याच्यात मेजर जात जी महार आहे, तर ती महारांची लोकसंख्या त्यांनी 80,06,060 अशी दाखवलेली आहे. आता ही जनगणना 2011च्या जनगणनेवरून ही नोंदणी घेतलेली असते. तर ही जनगणना करत असताना
तीन प्रकार आहेत महारांची जनगणना करण्याची जी झालेली आहे. त्यात ज्यांनी आपला धर्म, बौद्ध आणि जात महार सांगितली त्यांची जनगणना महार कॅटेगरीमध्ये झाली, अनुसूचित जातीमध्ये, आणि जात त्याची नोंद केलेली असते त्यामध्ये झाली. दुसरं आहे ज्यांनी धर्म हिंदू आणि महार सांगितली त्यांची नोंद त्यामध्ये झाली. परंतु असा एक वर्ग आहे की ज्यांनी धर्मही बौद्ध सांगितलं आणि जातही बौद्ध सांगितली, त्यांची अनुसूचित जातीमध्येही नोंद झाली नाही आणि महार कम्युनिटीमध्ये नोंद होण्याचा प्रश्नच आला नाही. असे 13 लाख लोक आहेत. ह्या 13 लाख लोकांना या 80,06,060 मध्ये धरणं गरजेचं होतं. कारण जरी त्यांनी बौद्ध सांगितलं, ते धर्मांतरित बौद्ध आहे आणि ते 1960 पासून महाराष्ट्रामध्ये धर्मांतरित बौद्धांना अनुसूचित जातीचं आरक्षण लागू झालेलं आहे. कित्येक परिपत्रकावर ही योजना, रमाबाई घरकुल योजना म्हणा किंवा कोणती, की अनुसूचित जाती जमाती आणि धर्मांतरित बौद्ध यांना लागू राहील अशा रीतीचा उल्लेख, स्पष्ट उल्लेख असतो. आपल्या इथे नमुना 7 जो केलेला आहे धर्मांतरित बौद्धासाठी, तर महाराष्ट्रामध्ये धर्मांतरित बौद्धांना जर अनुसूचित जातीच्या सवलती देताना महाराष्ट्र सरकार जर या वर्गीकरणासंबंधी काही विचार करते, तर ह्या 80 लाखामध्ये त्यांनी 13 लाख लोकांची गणना करणं किंवा त्याला बेरीज करणं गरजेचं होतं. आणि मग आमचं पर्सेंटेज हे 80,06,060 न राहता ते 13 लाखांनी वाढलं असतं. आणि एकंदरीत जे 7.12% दाखवलं आहे महाराष्ट्रामध्ये, तर ते वाढल्यानंतर 8.4 होतं. आता 2021ला जर जनगणना झाली तर ती अधिक जास्त होईल. तर यानुसार त्यांनी वर्गीकरणाचा जो प्रयत्न केला, तर मला हे म्हणायचं आहे की इथून सुरुवात आहे की तुमची लोकसंख्यासुद्धा नीट दाखवल्या जात नाही, तर पुढे चालून जर वर्गीकरण झालं तर काय न्याय मिळणार आहे. काही लोकांनी एक मिनिट, काही लोकांनी आपलं मत असं ओपिनियन केलं की बा हे जर आरक्षण वर्गीकरण जर झालं तर बौद्धांची संख्या जास्त आहे, महारांची संख्या जास्त आहे, तर आपल्याला जास्त फायदा होईल. हे या भ्रमामध्ये आपण राहू नये. आपण ही बाब जी आहे वर्गीकरणाची ही फार गंभीरपणे घेतली पाहिजे. मी त्या जजमेंटमधलं एक वाक्य लिहून आणलेलं आहे. आमचे आदरणीय चावरे साहेब पण इथे आहेत. त्या वाक्याचा अर्थ आपल्याला, मला जर मी जर चुकीचं सांगत असेल तर साहेब सांगतील, आमचे गुरु आहेत ते. त्या जजमेंटमध्ये असं वाक्य आहे की द रिझल्ट ऑफ द क्लासिफिकेशन वुड बी टू प्रोव्हाइड मोर प्रिफरन्शियल ट्रीटमेंट टू धीस मोर डिसएडव्हांटेजेस अँड लॉस लेस रिप्रेझेंटेड ग्रुप. म्हणजे द रिझल्ट ऑफ क्लासिफिकेशन असं आहे की जे प्रिफरन्शियल ट्रीटमेंट त्यांना देणे, प्रिफरन्शियल ट्रीटमेंट द्यायची आहे जे डिसएडव्हांटेज आणि लेस रिप्रेझेंटेड ग्रुप आहे. द अल्टिमेट ऑब्जेक्ट वुड बी टू अचीव इक्वॅलिटी अमॉंग ऑल द सबग्रुप्स इन द लार्जर ग्रुप. अल्टिमेट ऑब्जेक्ट काय आहे की जो लार्जर ग्रुप आहे ज्यांनी जास्त बेनिफिट घेतला त्यांच्यामध्ये इक्वॅलिटी आणायची. हे इक्वॅलिटी आणताना त्याला जास्त बेनिफिट दिलं तरी काही नुकसान होणार नाही. म्हणजे कमी संख्येच्या लोकांना जास्तीचं देऊन यांच्या बरोबरीत आणता येईल अशा रीतीचं, असे अनेक कोट आहेत त्याच्यामध्ये. आता 550 पेजेसचं ते जजमेंट आहे, ते वाचले मी. तेवढं घेऊन नाशिकवरून येणं शक्य झालं नाही, पण काही वाक्य मी आणले आपल्या माहितीसाठी. तर हे आता त्यांनी द अल्टिमेट ऑब्जेक्ट वुड बी टू अचीव इक्वॅलिटी अमॉंग ऑल द सब ग्रुप्स इन द लार्ज ग्रुप. म्हणजे
त्या सबग्रुपमधला जो लार्ज ग्रुप आहे त्याच्यासोबत इक्वॅलिटी आणायची. तुम्हाला जो 50% ओपन कॅटेगरीचा वर्ग आहे त्याच्यासोबत इक्वॅलिटी आणायची भाषा नाही याच्यामध्ये. अरे तुम्हाला इक्वॅलिटी आणायची त्यांच्यासोबत बोला ना. हे अशा रीतीचे कॉन्ट्राडिक्टरी जजमेंट म्हणजे व्हर्शन त्याच्यामध्ये असल्यामुळे काही मंडळी आपली रिव्हिजनमध्ये जात आहे आणि हे या संबंधाने पार्लमेंटमध्ये सुद्धा एखादं लेजिस्लेशन आणण्यासाठी सर्व SC ST खासदार आहेत यांनी प्रयत्न करावा किंवा जे काही कॉन्स्टिट्यूशनवर संविधानावर प्रेम करणारे लोक आहे ज्यांनी संविधान बचावच्या नावाने आमच्याकडून मतं घेतली आमच्या समाजाकडून त्यांनीसुद्धा या विषयावर आवाज उठवला पाहिजे. ते डोळे बंद करून बसलेले आहेत, अजून मिटिंगच घेत आहेत काय करायचं म्हणून. राहुल गांधीला तर मी मेल टाकला एक, त्याचा मेल ID आहे माझ्याजवळ. त्याला म्हटलं कॉन्स्टिट्यूशन घेऊन तुम्ही फिरत होते आणि हे कॉन्स्टिट्यूशनची मोडतोड झालेली आहे या जजमेंटमध्ये, तर तुम्ही चूप बसला आहेत. तुम्ही यासंबंधी आवाज उठवला पाहिजे. कॉन्स्टिट्यूशनवर प्रेम करणाऱ्या आमच्या लोकांनी तुम्हाला इंडिया आघाडीच्या नावाखाली मतं दिली आहे हे त्याला सांगितलं. गुगलवर शोधलं तर त्याचा ID मिळतो, मेल ID काही मोठी गोष्ट नाही आहे. मस्त लिहत राहायचं, त्याला सर्वांनाच लिहायचं. माझ्याकडे बरेच मंत्री वगैरे कोणाला बसल्या 5-6 ओळीचा मेल टाकत असतो मी. मागे माझं ते फेक अकाउंट केलं होतं फेसबुकचं, अमित शहापासून सगळ्यांना मेल केले मी, पण अजूनही चालूच आहे ते. तर बाबा 1951ला दोराई राजन हे जे प्रकरण झालं होतं त्या प्रकरणाची माहिती सांगून मी माझे 2 शब्द संपवतो की मद्रास सरकारने एक जजमेंट एक JR काढलेला होता की मद्रास म्हणजे आताचं तामिळनाडू सरकार, यामध्ये मागासवर्गीयांना शैक्षणिक सवलती राहतील. तर ह्या सरकारच्या निर्णयाविरुद्ध एक उच्चवर्णीय व्यक्ती मद्रास हायकोर्टामध्ये गेला आणि मद्रास हायकोर्टामध्ये त्यांनी म्हटलं की हा जो निर्णय आहे शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण देण्याचा, तर संविधानामध्ये आरक्षणाची तरतूद नाही आहे, शैक्षणिक तरतूद नाही, नोकऱ्यांची आहे आणि यामुळे जातीवाद निर्माण होईल, असमानता निर्माण होईल. मद्रास सरकारने त्याचं म्हणणं ऐकलं आणि तो जो JR आहे मद्रास हायकोर्टाने त्याचं म्हणणं ऐकलं आणि मद्रास सरकारचा निर्णय रद्द केला. मग मद्रास सरकार हे सर्वोच्च न्यायालयात गेलं आपला JR कायम करण्यासाठी. तिथेही तो व्यक्ती हजर झाला आणि सर्वोच्च न्यायालयाने तो JR रद्द केला, मद्रास हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला. 1951ला बाबासाहेब हे विधिमंत्री होते. बाबासाहेबांना जेव्हा कळलं की मद्रास सरकार सर्वोच्च न्यायालयाने शैक्षणिक संस्थेमध्ये आरक्षणाचा JR जो होता मद्रास सरकारचा तो रद्द केला, हे वाचून बाबासाहेब अस्वस्थ झाले की मोठ्या महत्प्रयासाने मी डिस्प्रेस क्लासच्या उत्थानासाठी संविधान सभेत गेलो आणि सर्वोच्च न्यायालय असं म्हणतं की संविधानामध्ये तशी तरतूद नाही. वास्तविक संविधानामध्ये कलम 46 नुसार डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समध्ये राज्यांना असे अधिकार दिलेले आहेत. मग काय केलं बाबासाहेबांनी, पहिलं घटना दुरुस्तीचं विधेयक सादर केलं. 15(4) हे कलम सादर केलं त्यांनी आणि त्याद्वारे राज्यांना शैक्षणिक सोयी सवलती करण्याचे सुद्धा अधिकार प्राप्त होतील अशा रीतीचं ते विधेयक सादर केलं. त्यावेळी जे पार्लमेंटमध्ये खासदार होते त्या खासदारांनी म्हटलं, मिस्टर आंबेडकर तुम्ही हे घटनेचं मंदिर बांधलं आणि तुम्हीच त्याला पाडत आहे. तर बाबासाहेबांनी मोठं मार्मिक उत्तर दिलं की मंदिर मी जरूर बांधलं, पण पुजाऱ्यानं घाण केली तर कोणी साफ करायची.
आणि ती पहिली घटना दुरुस्ती 15/4ची बाबासाहेबांनी मंजूर केली आणि म्हणून शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षणाची तरतूद झाली आणि म्हणून आम्ही इथपर्यंत आलो. जर ती घटना दुरुस्ती केली नसती तर अनिल वैद्य यांना युनिव्हर्सिटी लॉ कॉलेज नागपूरला LLBला आरक्षणामध्ये प्रवेशही मिळाला नसता, वकीलही झाला नसता, न्यायाधीशही झाला नसता. हे मोठे उपकार आहे बाबासाहेबांचे. ह्या बारीक बारीक गोष्टी आपल्याला माहीत पाहिजेत. त्यानंतर मधल्या काळामध्ये ह्या प्रायव्हेट संस्थावाल्यांनी मेडिकल इंजिनिअरिंगमध्ये आरक्षण राहणार नाही अशा रीतीचा एक प्रकरण दाखल केलं आणि सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की प्रायव्हेटमध्ये राहणार नाही. तेव्हा परत सरकारने दुरुस्ती केली कायद्यामध्ये आणि प्रायव्हेट संस्थांमध्ये सुद्धा आरक्षण राहील असं कलम 15(5) टाकलं. आणि म्हणून आज आपल्याला इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये, प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये मुलांना प्रवेश मिळतो आहे आरक्षणावर आणि त्याची फीसुद्धा गव्हर्नमेंट देते. आज आपल्याला एक 50-100 घरामागं जो एक इंजिनियर पोरगा दिसतो, तर ह्या बाबासाहेबांनी त्यावेळी जे 15(4) करून ठेवलं त्या अनुषंगाने नंतरच्या सरकारला 15(5) करता आलं आणि प्रायव्हेट एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये आपल्या मुलांना ॲडमिशन देता आली. आता ह्या बौद्धांवर इथल्या लोकांचा जो आरोप आहे की हे बौद्ध आम्हाला पुढं जाऊ देत नाही, मला सांगा महाराष्ट्रामध्ये इतक्या युनिव्हर्सिटीज आहेत, 21 तर डीम युनिव्हर्सिटी आहे, 20 महाराष्ट्र स्टेटच्या आहेत, एक सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे, 50-60 युनिव्हर्सिटी आहेत. एकाही युनिव्हर्सिटीचा व्हाईस चान्सलर बौद्ध नाही. महाराष्ट्रातल्या मंत्रालयामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये 2-250 IAS ऑफिसर आहे. मी कास्ट्राईबचं काम अध्यक्षांना मगाशी विचारलं येता अरुण गाडेंना, म्हणजे आपले फक्त 7 IAS अधिकारी आहेत महाराष्ट्रामध्ये. मुंबई उच्च न्यायालयामध्ये 94 उच्च हायकोर्ट जजेसच्या पोस्ट आहेत, त्याच्यामध्ये फक्त 2 बौद्ध आहेत. मग कुठं प्रगती झाली आहे बौद्धांची? काय प्रगती झाली आहे? तुम्ही सर्वे करा. आजही हे आपण जे या हॉलमध्ये सुटापुटामध्ये दिसतो हे फार लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये फार कमी आहे. तुम्ही स्लममध्ये जाऊन बघा. आमच्या नाशिकला जो बिल्डिंग कामगार म्हणून वर्ग येतो तो मराठवाड्यातला फार मोठा मजूर वर्ग येतो, तो सगळा बौद्ध आहे. तो तिथे झोपड्या बांधून राहतो. स्लममध्ये जाऊन कधी चौकशी केली तर सांगतात ते पोरं आम्ही काय करतात, तर आम्ही हमाली करतो म्हणतात. तिकडे हमाली शब्द चालतो. ही परिस्थिती गावखेड्यामध्येही आहे. गावातले 4-5 लोक पुढं आले, बाकी शेतमजुरी करतात. शिक्षण नाही आहे. हे शैक्षणिकदृष्ट्या अजूनही मागं आहे. आणि जातीवाद जो आहे तो तुम्ही सुप्रीम कोर्टातही गेले तरी तुम्हाला तर दलित जज म्हणूनच येते लिहून टाइम्स ऑफ इंडियामध्ये. कुठं गेला जातीवाद? मग बौद्ध पुढे गेले आणि त्यांना मागे खिचा आणि आम्हाला पुढे न्या, ही जे प्रवृत्ती आहे ही रास्तपणे जातीगत जनगणना झाली पाहिजे, OBCची पण झाली पाहिजे आणि त्याच्यामधून क्लिअर कट पिक्चर समोर येईल. आणि हा जो आकस आहे बौद्धांविषयी, आंबेडकरवाद्यांविषयी संपूर्ण देशामध्ये जो आकस आहे, मगाशी कदमांनी सांगितलं की युपीतला जो जाटव आहे, चांभार आहे, तो सुद्धा या वर्गीकरणाला विरोध करतो. तर हा जो पूर्ण भारतामध्ये आंबेडकराइट्स झालेला जो वर्ग आहे, ज्यांनी 22 प्रतिज्ञा जो फॉलो करतो, जो बुद्धाला मानतो, ह्या वर्गाविषयी जो आकस निर्माण झालेला आहे, त्या आकसापोटी हे वर्गीकरण सुरू आहे. आणि ह्या वर्गीकरणालाही सर्व जातीचे लोक सपोर्ट करतात का? काल मला एक नागसेन चव्हाण नावाच्या स्वीपर जातीच्या जुन्या नेत्याचा फोन आला. नांदगावला राहतात ते, नाशिक जिल्ह्यामध्ये. ते म्हटले साहेब आम्ही स्वीपर लोकांनी तर कधी मागणीच केली नाही म्हणे. म्हटलं मग तुम्ही ते तिकडे दिल्लीमध्ये एक OP शुक्ला नावाचा आहे वाल्मिकी समाजात, तो तर फार लढतो तिकडे, फार त्यांनी बाजू लावून झाली आणि त्याच्यामुळेच हे सगळं झालेलं आहे.
म्हणजे आम्ही स्वतःला वाल्मिकीही म्हणत नाही म्हणले ते. आम्ही बाबासाहेबांच्या मुवमेंटमध्ये काम करतो म्हणजे आम्हाला बाबासाहेबापासून का तोडता, तुमच्या लोकांपासून का तोडता, अशी त्यांची भाषा आहे. आम्ही तुम्ही म्हटलं एक ठराव घ्या तुमच्या समाजात आणि गव्हर्नमेंटला, सरकारला, सगळ्या मीडियाला सांगा की बाबा आम्ही भंगी समाजाचे आहोत, आम्ही कधी मागणी केलेली नाही, तरी आम्हाला का तोडता. तर असंही आहे, काही 4-2 लोकांच्या मनात येतं की आम्हाला वेगळं पाहिजे आणि सरकारने त्याचं वेगळीकरण करावं, हेही बरोबर नाही. ह्या सगळ्या गोष्टीचा उहापोह झाला पाहिजे आणि डिव्हाइड अँड रूल्सची ज्या ज्या लोकांची प्रवृत्ती आहे त्याला आपण मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केला पाहिजे असं मी म्हणेल. मला या कार्यक्रमाला प्राध्यापक सोनवणे आणि भीमराव साहेबांनी बोलावलं त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. आपण मला ऐकून घेतलं करता मी आपलाही आभारी आहे. माझे लांबलेले 2 शब्द इथेच थांबवतो आणि सर्वांना माझा जय भीम.